मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी चविष्ट असं आंबट गोड तिखट झटपट होणारं लिंबाचं लोणचं करणार आहोत। लिंबा आजारपणात ज्यांना तोंडाला चव नसते त्याच्यासाठी हे लिंबाचं लोणचं एकदम छान आहे। आणि आता आपण त्या लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे आपण लिंब घेतले, एकदम पातळ सालीचे घ्यायचे, त्यामुळे आपले ते लिंबाचं लोणचं कडवट नाही होत। आणि रसदार घ्यायचे, रस असायला हवा त्या लिंबाला। आणि आपण गूळ घेतले, जेवढं आपलं हे बारीक केल्यावर होईल त्याच्या दुप्पट गूळ टाकायचा। आता आपण याच्यात मग गरम पाणी टाकूया। गरम पाणी टाकलंय। हे गरम पाणी टाकल्यामुळे ना ते साल एकदम मऊ होतात आणि कडवटपणा कमी येतो आणि त्याच्यात जो कचरा असतो ना तो निघून जातो। आता हे आपण असं 15 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवायचे, त्यामुळे वरचे साल मऊ होतील आणि कडवटपणा लोणच्याला नाही येत। त्यामुळे आपण आता 15 मिनिटं भिजत ठेवूया। ते पाण्यात भिजवून ठेवले होते ना गरम पाण्यात, त्यामुळे काय होतं ते आपल्याला साल एकदम मऊ होतात, त्यामुळे कडवटपणा कमी होतो। आणि आता आपण हे सगळं त्याला छान व्यवस्थित पुसून घ्यायचं। तुम्ही व्यवस्थित पुसून घेतलं की तुमचं लिंबा त्याच्यात पाण्याचा अंश राहायला नको, त्यामुळे पाणी राहिलं तर ते लिंबाचं लोणचं खराब होऊन जाणार। त्यामुळे हे सगळीकडनं व्यवस्थित पुसून घ्यायचं। आणि आता आपण त्याला कापून त्याच्यातल्या सगळ्या बिया काढायच्या, एक पण बी राहायला नको। जर बिया राहिला तर तुमचं लोणचं कडवट होईल। हे सगळ्या साईडने एकदम व्यवस्थित पुसून घेऊ आपण थोडं। आणि पातळ सालीच्या हे लोणचं करताना, त्यामुळे कडवट पण होत नाही तुमचं लोणचं। आणि आपण आता पुसून घेतलं। आता आपण हे बारीक त्याचे तुकडे करू आणि याच्यातल्या बिया काढून घेऊया। बघा, आपण हे लिंबू ना बारीक असे कापून घेतले आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढल्या। बिया जर तुमच्या राहिल्या तर तुमचं लोणचं कडवट होईल। आणि हे बघा पाठीमागचे साल एकदम पातळ हवे, त्या पातळ असेल तर लोणचं कडवट होत नाही। तर आपण आता बिया काढून ह्या टाकून देऊया आणि हे आपण बारीक करून घेऊया। हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घेऊया। आता आपण ना हे बारीक क्रश करून घेतले, म्हणजे एकदम जाडसर मीडियम साईज, एकदम बारीक नको ते। आपण लिंबाचे जे फोडी केले होते ते मिक्सरमधनं करून घेतले। आता 1 वाटी आपण 2 वाटी गूळ टाकणार, मीठ चवीनुसार, तिखट आणि मिरची पावडर। आता आपण गॅस सुरू केला आहे, त्याच्यात आपण हा लिंबाचं जाडसर वाटून घेतलं होतं बिया काढून, त्या टाकूया। 1 वाटी आपण हे टाकलं आहे, तर आपण 2 वाटी गूळ टाकूया। तुम्ही साखरेचं पण करू शकतात, पण गुळाचा एकदम हेल्दी होतो, हेल्दी लोणचं होतं। हे 1 वाटी गूळ टाकला, आणखी 1 वाटी टाकूया। ही 1 वाटी आपण गूळ टाकला। असं माप घ्या तुम्ही, तुमचं लोणचं एकदम छान होणार। आता आपण 1 वाटी लिंबाचा जो क्रश वाटून घेतलं होतं तो क्रश टाकला लिंबाचा आणि 2 वाटी गूळ टाकलं। आता आपण हलवून घेऊया। आता आपण छान याला मीडियम गॅस ठेवायचा। पातळ झालेले दिसते, आता थोडं शिजायला आलं तर ते घट्ट होईल। आणि आता आपण याच्यात तिखट टाकूया, बेडगी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकूया। त्यात आपण मिरची पावडर टाकणार आहे, मिरची पावडर टाकूया थोडी। थोडं घट्ट होत चालले आपलं लोणचं, ते आंबट गोड तिखट असं एकदम तोंडाची चव वाढवणारं असं हे लोणचं तयार होतं। आणि जर आजारी माणसांना तोंडाला चव नसते तर त्यांना हे दिलं तर एकदम त्यांच्या तोंडाची चव वाढेल। आणि हे असं जॅम म्हणून पण खाता येतं मुलांना, लिंबाचं लोणचं न सांगता लिंबाचा जॅम असा म्हणून दिला तरी शांतपणा पण त्यांना लिंबाचं लोणचं आहे। आता आपण हे विरघळलेली शिजते, आपल्याला सगळा गूळ चांगला
वेळ अजून होऊ देऊ त्याला आणि मग आपण चेक करूया. हे एकतारीचं झालं की आपण म्हणजे आपल्याला समजायचं की लिंबाचं लोणचं तयार झालं. आपण आता प्लेटमध्ये काढलं आहे आणि असं बघायचं एकतारी पाक झाला म्हणजे आपल्याला समजायचं की हे आपलं लिंबाचं लोणचं झटपट होणारं आणि टेस्टी होणारं लोणचं. एकदम त्याला काही कमी साहित्यात झटपट होतं आणि लिंब आपल्याला 12 महिने मिळत असतात. थोडं थोडं करून की ताजं खाल्लं तरी छान आहे. तुम्ही वर्षभराचं पण करू शकता आणि तोंडाची चव वाढवणारं असं चटपटीत आंबट गोड तिखट असं लोणचं होतं. मुलांना जॅम म्हणून पण दिला तरी त्यांना कळणार नाही की याच्यात लिंबाचं लोणचं आहे. झटपट होणारं लोणचं, टेस्टी एकदम रुचकर तोंडाचं चव वाढवणारं लोणचं तुम्ही नक्की करून बघा. मी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, प्लीज रेसिपी आवडल्यात लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.